हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सहस्रयुगपर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांता ते हो रात्रविदो जनाः। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंदं ईशम् आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूरनगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। तोच गीतेचा उपदेश संत ज्ञानराज माऊली आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगत आहेत। 8व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे आणि 17व्या श्लोकाचा विचार आज आपल्याला करायचा आहे। ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्यांनी कृपा करून 8व्या अध्यायातील 17वा श्लोक पहा। श्रीराम भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंतकाळाच्या वेळेस माझं स्मरण केलं पाहिजे तरच मनुष्याचा अंतकाळ गोड होतो याकरता वर्णन करून सांगतात। बाकी कोणाचं जरी स्मरण केलं तरीसुद्धा ते शाश्वत नाही। किंबहुना किती जरी मोठा मनुष्य असला तरीसुद्धा मोठं पद असलं मोठे लोक असले तरी बाकी सगळं जगातलं जे आहे ते अशाश्वत आहे आणि एक परमात्मा तत्व शाश्वत आहे। काय ज्ञानाकरिता सगळ्यात महत्त्वाचं अंतःकरण पाहिजे तसं बनलं पाहिजे। ज्ञान प्राप्त होण्याकरता वैराग्य हे महत्त्वाचं साधन सांगितलेलं आहे। विरक्ती वाचोनी कही ज्ञानाशी तगणीची नाही, ऐशे विचारोनी ठाई ठेविले देवे। उठिलेनी वैराग्य जेने हा त्रिवर्ग ऐसा सांडणे हो, किंवा ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य जेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव। वैराग्य निर्माण झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही। म्हणून सगळ्यात पहिल्यांदा साधन चतुष्टय संपन्नामध्ये विवेक आणि वैराग्य घेतलेलं आहे। मग मुमुक्षुता आणि साधन षटसंपत्ती घेतली, शमदमादी षटसंपत्ती घेतली। जोपर्यंत मनुष्याचं मन बाहेरच्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे तोपर्यंत ते अंतर्मुख होत नाही आणि अंतर्मुख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला शाश्वत आनंद आपल्या स्वरूपाचा आनंद मिळत नाही। आनंद हे जीवाचं स्वरूपच आहे। पण असं असताना सुद्धा बहिर्मुख वृत्तीमुळे लौकिकातले भोग, परलोकातले भोग, लोकांतरातले भोग याच्यामध्ये जर मन माणसाचं आसक्त झालेलं असेल तर त्याला परमात्म्याचा आनंद, तो आनंद स्वरूप असून सुद्धा घेता येत नाही। आणि म्हणून तो आनंद आपल्याला मिळावा याच्याकरता आपली वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे। भोगाविषयी वैराग्य निर्माण झालं पाहिजे। त्याच्याकरता पुन्हा पुन्हा साधू संत आपल्याला हा संसार जो आहे तो अशाश्वत आहे, अनित्य आहे, असुखरूप आहे असं सांगतात। केवळ या संसारातले भोगच अशाश्वत आहेत, दुःखरूप आहेत असं नाही, तर परलोकातले भोगसुद्धा अशाश्वत आहेत। ते सगळे भोगच नाही, ती पदच जी आहेत ती सगळी दुःखरूप आहेत। पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी
तेथे दुश्चित झणी झडोदेशी. देवाला विनंती करतात, प्रार्थना करतात. काय अभंगाची सुरुवात आहे? समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. देवा, समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, विटेवर असलेली, साजेरी असलेली, गोड असलेली, सुंदर असलेली समचरण, समदृष्टी, समपाय, समकट, कटावर कर. भगवान परमात्मा समान आहे हे दाखवण्याकरता समरूपाने परमात्म्या त्या ठिकाणी विटेवर उभा राहिलेला आहे. आणि असं जे परमात्म्याचं रूप आहे तेथे माझी हरिवृत्ती राहो, त्या ठिकाणी माझी हरिवृत्ती राहिली पाहिजे. त्या ठिकाणी जर वृत्ती राहील तरच आनंद प्राप्त होईल वृत्तीला. बाकी कुठेही जरी वृत्ती गेली, दुसरीकडे माझी वृत्ती जाऊ नको. अनेक न लगे माईक पदार्थ, बाकीचे पदार्थ कसे आहेत? माईक आहेत. तेथे माझे आर्त नको देवा. एरती माईके, माईक का म्हटलं की हे पदार्थ दिसायला जरी असले तरी काही काळापुरते आहेत, क्षणभंगूर आहेत, दिसण्यापुरतेच आहेत, तात्विक दृष्टीने ते पदार्थ नाहीत. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, एरती माईके दुःखाची जनिती. हे माईक पदार्थ असतात ते दुःखच निर्माण करतात. हां, म्हणून सगळे पदार्थ माईक आहेत, माया कार्य आहेत, जाणारे आणि येणारे आहेत हे सांगण्याकरता मोठ्याचं उदाहरण दिलं. ते म्हणजे आ ब्रह्म भुवनान लोका पुनरावर्ती नोर्जुन. अहो, इहलोकातले पदार्थ जाऊ द्या, ब्रह्मलोकसुद्धा माईक आहे, पुनरावृत्ती प्राप्त होणार आहे. ब्रह्मलोक म्हणजे काही सामान्य नाही. काल ज्ञानेश्वर महाराजांनी ब्रह्मलोकाचं उदाहरण दिलं, ब्रह्मदेवाचं उदाहरण दिलं. ज्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात असे ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत. पण एवढे जरी श्रेष्ठ ब्रह्मदेव असले तरीसुद्धा त्यांचंही आयुष्य जे आहे तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. तेही जाणार आहेत. आयुष्य जे असतं एवढंच आहे. येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीवक्ती. एक नामदेव महाराजांचा अभंग आहे. मोठ्या मोठ्या लोकांचं आयुष्य सांगितलं. अरे मना शोक करशी किती, हे तव वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझे हाती, हे अवघे अंती जाय झणे. त्याच्यात त्यांनी नामदेवरायांनी आयुष्य सांगितले. कोणाकोणाचं आयुष्य किती? 1,60,30,10,709 वर्षाचं आयुष्य हिरण्यकश्यपूला. 1,60,30,10,709 वर्ष हिरण्यकश्यपूचं आयुष्य आहे. पण एवढं आयुष्य असून सुद्धा काय झालं शेवटी? तो उन्मत्त झाला. मला एवढं आयुष्य आहे, मीच देव आहे. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण भगवान परमात्म्याने त्याला, त्या हिरण्यकश्यपूला नृसिंह अवतार घेतला आणि मारून टाकलं, संपलं. प्रल्हादजींनी असं म्हटलंय त्या ठिकाणी देवाचं वर्णन करताना, देवा माझ्या बापाला सगळं जग घाबरत होतं, सगळं विश्व त्याला घाबरत होतं, नवे नवे देव घाबरत होते. तो हिरण्यकश्यपू जर आला तर सगळे इंद्रादी देव, ब्रह्मादी देव घाबरून जायचे. एवढा ज्याचा त्रैलोक्यात दरार आहे त्याला तुम्ही एखादी काडी गवताची फाडावी तसं फाडलं. मनुष्याने आपल्या संपत्तीचा, आपल्या शरीराचा, आपल्या सत्तेचा अभिमान बाळगू नये. किती दिवस आपण राहणार आहे? किती दिवस संपत्ती राहणार आहे? किती दिवस सत्ता राहणार आहे? हा लोक किती दिवस राहणार आहे? अर्बुदात आयुष्य त्या हिरण्यकश्यपूला. 14 चौकड्या लंकानाथा. त्या रावणाला आयुष्य किती आहे? रावण म्हणजे काय सामान्य होता का? 14 चौकड्या.
एक चौकडी आता येणार आहे पुढे. काल आपण सांगितलं एक चौकडी म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग एक गेले की याला एक चौकडी म्हणतात. कृतयुग जे आहे ते आत्ता सध्या कोणतं युग चालू आहे? कलियुग आहे. किती वर्षाचं कलियुग आहे? 4,32,000 वर्ष. याच्या अगोदर जे युग असतं ते द्वापार युग, ते कलियुगाच्या दुप्पट. किती? 8,64,000. त्याच्या अगोदर जे असतं ते त्रेतायुग असतं, ते कलियुगाच्या तिप्पट असतं. 4,32,000 गुणिले 3 बघा जमते का गणित करायला? 4,32,000 गुणिले 3 4 त्रिक 32 12,96,000 होईल मला वाटतं. बरोबर? 12,96,000चं त्रेतायुग आहे आणि त्याच्या अगोदरचं कृतयुग जे आहे ज्याच्यात राम अवतार होतो. कृतयुगात राम अवतार, त्रेतायुगात राम अवतार, कृतयुगात हे पूर्वीचे भक्त हिरण्यकश्यप वगैरे, त्रेतायुगात राम अवतार, द्वापारयुगात कृष्ण अवतार. हे कृतयुग जे आहे ते कलियुगाच्या 4 पट आहे. 17,28,000 वर्ष. हे किती झाली टोटल? 43,20,000 वर्ष. म्हणजे एक चौकडी म्हणजे 43,20,000 वर्ष. आणि रावणाला 43,20,000 गुणिले 14 एवढं आयुष्य होतं. पण पहा त्या रावणा काय झाले. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. कशा करता? तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी. असं असताना सुद्धा रावणाचं काय झालं? गेला, संपला. 14 चौकड्या अलंका नाथा, 99 सहस्र राजा दशरथा. दशरथाचं राज्य आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त आहे. 99,000 वर्ष दशरथाचं आयुष्य आहे. तेही गेले मृत्यूपंथा, तेही गेले मृत्यूपंथा. मदगे सर्वथा मागे सर्वथा नुरेची. सगळे गेले, कोणी राहिलं नाही. येथे नाही ओरो आले अवतार. 14 कल्प मार्कंडेया पडे. मार्कंडेयाचं आयुष्य जास्त आहे बरं का. 14 कल्प आहे, चौकड्या नाही. रावणाचं 14 चौकड्या, पण 14 कल्प म्हणजे एक चौकडी 1,000 वेळाला गेलं की एक कल्प होतो. असे 14 कल्प झाले की मार्कंडेया पडे. ते लोमहर्षाचा एक रोम झडे. हे लोमहर्ष नावाचे ऋषी होते. मार्कंडेय ऋषी ते 14 कल्प झाले की त्याचा एक केस सोडतो. बकद हलव्याचे निमिष मोडे, गेले एवढे अरे मना. त्याच्यापेक्षा बकद हलवे ऋषी जास्त आयुष्य जगतात. त्याच्यापेक्षा भृशुंडी ऋषी जास्त आयुष्य जगतात. त्याच्यापेक्षा कूर्म ऋषी जास्त आयुष्य जगतात. पण हे सगळं जरी असलं तरीसुद्धा अशाश्वत आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? फार मोठं आहे. भगवान सांगतात सहस्र युगपर्यंत महर्यत ब्रह्मणो विदू, रात्रिम युग सहस्रांता ते हो रात्रविदो जनाहा. ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र याला जाणणारे, दिवस रात्र यांना जाणणारे जे प्रसिद्ध लोक आहेत, दिवस आणि रात्र याला जाणणारे म्हणजे कालाची गणना ज्यांना नीट कळते, अशा लोकांनी जे सांगितले ते तुम्हाला सांगतो. किती? सहस्र युगपर्यंतम ब्रह्मणा अहविदू. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे किती आहे? 1 सहस्र युगांनी संपणार आहे. इथं सहस्र युग जरी लिहिलं असलं तरी 1,000 चतुर्युगी. युग शब्दाचा अर्थ इथे चतुर्युगी घ्यायचा आहे. आणि रात्री युग सहस्रांता ते हो रात्रविदो जना. रात्री ब्रह्मदेवाची रात्रसुद्धा तितकीच मोठी आहे, 1,000 युगांची. युग शब्दाचा अर्थ किती घ्यायचा इथे?
चतुर्युगी म्हणजे एक चतुर्युगी जे आहे त्या चतुर्युगीमध्ये कृत त्रेता द्वापार आणि कली आपण चतुर्युगी आता पाहिली. अशी एक एक युग चतुर्युगी, कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग गेलं, चतुर्युग गेलं, कृतयुग गेलं, कलियुग गेलं. कृत त्रेता द्वापार कली आपण युगसंख्या वर्षसंख्या काढली 43,20,000. असे 1,000 गेले चतुर्युगी की ब्रह्मदेवाचा योग दिवस होतो. ब्रह्मदेवाचा दिवस किती मोठा आहे बघा. आणि तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र असते. सहस्रयुगपर्यंतम जास्त आयुष्य आहे आपल्या सर्वांच्या मानाने. ब्रह्मदेवाचं आयुष्य काय आहे? जास्त आहे. आणि तेवढीच ब्रह्मदेवाची रात्र आहे. पण एवढं जास्त जर आयुष्य असलं, एवढीच रात्र असली ब्रह्मदेवाची, तरीसुद्धा जास्त आयुष्य आहे म्हणून ते नित्य आहेत असं नाही. ब्रह्मदेवाला सुद्धा एक दिवशी जावं लागतं. आणि म्हणून आपल्याला चिंतन कशाचं करायचं आहे? जो कधीही जाणार नाही, जो कधीही संपणार नाही, शाश्वत असलेला परमात्मा आहे. तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. न चुकती ब्रह्मपणाचे काय? ब्रह्मपणाचे नि भडसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. कालच सांगितलं. जे चौकडिया सहस्र जाये, तै ठाये ठावी ठावो विळची होये, आणि तैसेची सहस्रवरी पाहे रात्री जेथ. ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगताना जे चौकडिया सहस्र जाये म्हटले, त्या चौकड्या असतात ना, कृत त्रेता द्वापार कली, ह्या 1000 झाल्या की त्याचा एक दिवस होतो. चौकडिया सहस्र जाये ते ठाये ठावो वेळची होय. वेळ म्हणजे दिवस होतो. ब्रह्मदेवाचा दिवस 1000 चौकड्यामध्ये होतो. आणि तैसेची सहस्र वरिये पाहे रात्री जेत. आणि तशाच प्रकारे ह्या चौकड्या 1000 वेळेला गेल्या की एक रात्र होते. म्हणजे 43,20,000 गुणिले 1000 किती झाले? 4,32,00,000,000 वर्ष. म्हणजे जवळजवळ 4,32,00,000,000 ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आणि ब्रह्मदेवाची रात्रसुद्धा तेवढीच आहे. ब्रह्मदेव अशा प्रकारे 100 वर्ष जगतात. ब्रह्मदेवाच्या दिवसापेक्षाही 100 वर्षाचं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. ब्रह्मदेवापेक्षाही विष्णूचा दिवस मोठा आहे. ब्रह्मदेवाची 100 वर्ष झाली की ब्रह्मदेवसुद्धा अव्यक्तामध्ये लीन होतात. ब्रह्मदेवसुद्धा जातात आणि त्यावेळेस विष्णूचा एक क्षण होतो. ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य झालं की विष्णूचा एक क्षण. असे विष्णूचे 100 वर्षाचं आयुष्य झालं की भगवान शंकराचा एक क्षण. आणि असा भगवान शंकराचं 100 वर्षाचं आयुष्य झालं की ईश्वराचा एक संकल्प होतो, निमिष. कशाकरता हे सगळं सांगायचं आहे की सगळी सृष्टी जी आहे अशाश्वत आहे, अनित्य आहे. दुःखालयम अशाश्वतम. आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तिनोर्जुनो मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. माझं स्मरण तुम्ही केलं पाहिजे. माझ्या स्मरणाव्यतिरिक्त तुम्ही किती मोठे झालात, कुठल्या लोकांतराला गेलात, तुम्हाला शाश्वत आनंद मिळणार नाही, खरं सुख मिळणार नाही. म्हणून लोकांतराविषयी सुद्धा वैराग्य निर्माण होण्याकरता हे वर्णन आहे. बऱ्याच वेळेला इह लोकांमध्ये काही लोक अडकत नाहीत. इह लोकातले भोग सोडतात पण स्वर्गात अडकतात. नाही, मला इह लोकातले नको, नशेवर बघू नको, पण मला स्वर्गात जायचं आहे. अमरत्व हे म्हणती संसारी जन्मी जे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. काही लोक स्वर्गात अडकत नाहीत कारण स्वर्गसुद्धा
खाली यावं लागतं म्हणून ते म्हणतात आम्हाला आता ब्रह्मलोकात जायचं. पण ब्रह्मलोकात गेला आणि विषयांची जर कामना असेल तर त्यालाही मुक्ती प्राप्त होत नाही. अहो ब्रह्मदेवाला जर परत यावं लागतं तर ब्रह्मलोकात गेल्यांना कसं काय परत यावं लागणार नाही? त्यांनाही परत यावं लागेल. फक्त त्यांचं आयुष्य मोठं आहे एवढंच आहे. ब्रह्मदेवाचं आयुष्य मोठं आहे. जसं घड्याळामध्ये 3 काटे असतात. एक तास काटा असतो, एक मिनिट काटा असतो आणि सेकंद काटा असतो. ब्रह्मदेव म्हणजे तास काटा, देवांचं आयुष्य म्हणजे मिनिट काटा, तुमचं आमचं आयुष्य म्हणजे सेकंद काटा आहे. घड्याळ पळतंय, कालसृष्टी आहे. म्हणून कोणीही अभिमान त्या ठिकाणी धारण करू नये. सगळी सृष्टी फार मोठी आहे. ते रेवत नावाचा राजा होता, भागवतात वर्णन आलंय. त्याच्या मुलीच्या लग्नाच्या संबंधाने रेवती नावाची मुलगी होती द्वापार युगात. ब्रह्मदेवाला विचारायला गेला, माझ्या मुलीचं लग्न कोणाबरोबर करू? काय काय लोकांच्या मुलींची लग्न जमत नाही, कारण ते नीट निर्णयच घेत नाहीत लोक. तिकडे गेला पार ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेव म्हटले, अरे इथे आलास तो, आता खाली गेला जाईपर्यंत किती युग झाली. रेवती नावाची मुलगी होती त्याची. ते म्हटले बलराम दादाला देऊन टाका. आता सांगायचं तात्पर्य काय, दशरथ महाराज सुद्धा ब्रह्मदेवाकडे गेले होते. रावण सुद्धा ब्रह्मदेवाकडे गेला होता. तेवढ्यामध्ये अनेक सृष्टीमध्ये अनेक घडामोडी झाल्या, बदल झाले. ही सृष्टी बदलणारी आहे. शाश्वत काय आहे, नित्य काय आहे, त्याचं चिंतन आपल्याला केलं पाहिजे. अशाश्वत असलेल्यामध्ये जर आपण आपलं मन लावलं, अनित्य असलेल्या लोकांतरात जरी मन लावलं तरीसुद्धा आपल्याला दुःख भोगावं लागेल. आणि म्हणून आपण शाश्वत असलेल्या परमात्मा तत्वाकडे आपलं मन लावलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी एवढे अहोरात्र जेथीचे, तेथे न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. ब्रह्मदेवाचं आयुष्य ज्ञानोबारायांनी सांगितलं 157व्या ओवीमध्ये. एवढे अहोरात्र जेथीचे, ज्या ठिकाणचा अहो म्हणजे दिवस आणि रात्र एवढी मोठी आहे. किती मोठी रात्र आणि किती मोठा दिवस? 4 अब्ज आणि 32 कोटी वर्षाची रात्र, 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा दिवस. एवढे अहोरात्र जेथीचे, तेने न लोटती ते भाग्याचे. त्या दिवसाने ते मरत नाहीत, ते भाग्यवान हा दिवस पाहतात. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव, ते स्वर्गातील चिरंजीव होत. स्वर्गात म्हणजे आता इथे ब्रह्मलोकाला स्वर्ग म्हटलं. म्हणजे ब्रह्मलोकातल्या लोकांना हे सगळं पाहायला मिळतं, दिवस आणि रात्र. जे ब्रह्मलोकाला गेलेले आहेत ते 4,32,000 वर्षापर्यंत तिथे राहतात. ब्रह्मदेवाचा दिवस पाहायला मिळतो त्यांना, ब्रह्मदेवाची रात्र पाहायला मिळतात. तुमच्या आमच्या दृष्टीने ते तसं पाहायला गेलं तर चिरंजीवच आहेत. जास्त आयुष्य त्यांना असल्यामुळे ते चिरंजीव आहेत. पण त्यांची चिरंजीवता सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? सापेक्ष आहे. आपल्या सापेक्ष जास्त दिवस जगतात एवढंच आहे. स्वर्गातले लोक जे आहेत ते जास्त दिवस जगत असतील, पण आपल्या सापेक्ष जास्त दिवस जगतात एवढंच आहे. पण पुण्य संपल्यावर मग पुण्याची पावटी माघारे मृत्यूला लोका, यावं लागतं, संपतं. आपल्यापेक्षा जास्त आयुष्य आहे म्हणून त्यांना चिरंजीव म्हटलं. पण एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुद्दल इंद्राची दशा पाहिजे देहाचे 14. म्हटले आता दुसऱ्या देवांचं काय सांगायचं तुम्हाला, स्वर्गातल्या देवांच्या आयुष्याचं काय सांगायचं? एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येत काय? बाकीच्या देवांचं नवल सांगायचं काय? बाकीचे देव जे असतील, काही आपल्यापेक्षा जास्त आयुष्य आहे, त्यांना चिरंजीव म्हणतात, स्वर्गीची अमर म्हणतात.
अमरा निर्जरा देवाहा असं म्हटलं आहे. म्हणजे देव जे आहेत त्यांना कधी जरा येत नाही, त्यांना मृत्यू येत नाही असं म्हटलं जातं, पण ते सापेक्ष आहे. एरा सुरगणांची नवाय विशेष सांगावी ते तर काय विशेष सांगायचं. अहो देवांचं काय घेऊन बसला म्हटले. मुद्दल इंद्राचीच दशा पाही जे देहाचे 14. त्यांच्यामध्ये मुद्दल म्हणजे मुख्य असलेले इंद्र, त्याचीच अशी दशा आहे देहाचे 14. म्हणजे देहाचे 14 म्हणजे एका दिवसात ते 14 होतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे, मी किती सांगितला तुम्हाला, 4 अब्ज 32 कोटी वर्ष ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आपले बघ आपले वर्ष आपल्या वर्षाने मोजले 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युगी. कृतत्रेता द्वापार कली अशा 1000 चतुर्युगी ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आणि या ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र बदलतात. म्हणजे 1000 भागिले 14 साधारणतः 71. एका इंद्राला 71 चतुर्युगी येतात. त्या प्रत्येक मन्वंतर त्याला म्हणतात, 14 मन्वंतर होतात. या प्रत्येक मन्वंतरामध्ये इंद्र वेगळे असतात, सप्तर्षी वेगळे असतात, देवाचा अवतार होतो. प्रत्येक मन्वंतराच्या कथा आहेत वेगवेगळ्या. कोणत्या मन्वंतरात देवाने कोणता अवतार घेतला, कोणत्या मन्वंतरामध्ये देवाने कोणाचा उद्धार केला, पुराणामध्ये भागवतामध्ये या सगळ्या कथा आलेल्या आहेत. कशाकरता आपण हे सांगतोय. मुद्दल इंद्राचीच दशा पाही देहाचे 14 म्हणजे अशाश्वत आहे. 14 इंद्र होतात ब्रह्मदेवाच्या एका दिवसात. बरं, इंद्र झाल्यावर सुद्धा शाश्वत आहे का, टिकेल का? ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं नहुष राजाचं. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेनसी काही. नहुष राजा जो होता त्याने यज्ञ केले. इंद्र व्हायला किती यज्ञ लागतात आनंदे महाराज ज्ञानोबारांच्या भाषेत. शतमख संपत्ती स्वर्गीची 100 यज्ञ करावे लागतात त्याला. आणि तो गेला, नहुष जो होता तो नहुष स्वर्गाधिपती झाला. काय झालं, रहाटी भांबावला. भांबावतो मनुष्य. एखाद्या मूर्ख माणसाला जर एखादं मोठं पद मिळालं तर तो भांबावतो. काय करावं कळत नाही त्याला. अनाधिकाऱ्याला जर एखादं पद मिळालं, म्हणून अनाधिकाऱ्याला धन मिळालं, विद्या मिळाली, त्याचा त्रास त्यालाही होतो आणि जगालाही होतो. गेल्यानंतर इंद्रजी पत्नी होती, इंद्रपत्नी पूर्वीची शची नावाची, तिची अपेक्षा केली. ती विद्वान होती, हुशार होती. तिने सांगितलं अशा वाहनात बसून यायचं जो ज्या वाहनात आत्तापर्यंत कोणी बसून आलं नाही. कोणतं वाहन म्हटले, सगळे पालखीला माणसं नाही लावायची, ऋषी लावायचे सगळे. आणि ऋषींनी पालखी वाहिली पाहिजे, अशा पालखीत बसून माझ्याकडे संध्याकाळी आम्ही तुमचा स्वीकार करते. आता सगळ्या ऋषींना भांबावला होता ना, आता ऋषींना आपण पालखीला कसं लावायचं. एवढे महान आहेत, नाही राहिलं लक्षात. पद मिळालं, पैसा मिळाला, प्रतिष्ठा आली की मनुष्याला काही सुचत नाही. नशा, भनंगाच्या अंगा आलेत इंद्रपण. आणि म्हणून सगळे ऋषी होते. आता राजा असल्यामुळे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. चला म्हटलं तर चला बाबा, काय करणार. ऋषीला म्हणायला लवकर चला, सर्प. एक ऋषी होते, त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला सर्प म्हणतो, जा तू सर्प होऊन पडशील. शाप दिल्याबरोबर भुजंगत्व पावला आणि साप व्हावं लागलं. लक्ष द्या, म्हणजे इंद्राला साप व्हावं लागतं. रामायणामध्ये गोष्ट आली, एकदा एक मुंगळा एका मुंगळ्यावर चढला होता आणि जात होता.
प्रभू रामचंद्राने तो मुंगळा पाहिला आणि हसायला लागले. लक्ष्मणजी म्हणले, का हसता देवा? काय नाही म्हणले. नाही, तुम्ही हसताय त्या अर्थी काहीतरी असेल. तो मुंगळा पाहून एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्यावर म्हणले, हा मुंगळा गेल्या जन्मामध्ये इंद्र होता म्हणे, वरचा मुंगळा. त्याला पालखीत बसायची सवय लागली, त्याला मुंगळा व्हावं लागलं. कशाकरता सांगतो? हे सगळं अशाश्वत आहे. इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. पण सोपं नाही. आपल्याला मृत्यूलोकातलं काहीच सुटत नाही. झोप सुटत नाही, खायचं प्यायचं सुटत नाही, प्रवचनाची वेळ झाली तरी काही सुटत नाही आपल्याला. इंद्रपद जाऊ द्या, ब्रह्मपद जाऊ द्या, मृत्यूलोकातल्या बटाटा वड्यातून भजतच मन ज्याचं अडकतं त्याला कसं काय ब्रह्मपद प्राप्त होईल? अवघड आहे. आहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले, इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. असा असेल तर या इकडं, नाही तर आपलं नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू नये. तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर, नसेल आवडत नसेल तर इकडे या, नाहीतर सुखाने आपला संसार करायचा, फजिती करू नये. नाही तर तेही जातं आणि हेही जातं, फजिती होण्याची शक्यता आहे. एरासुरगणांची परी ब्रह्मयाची आई आठा प्रहराते, आपुलिया डोळा देखते, ते आहाती गातया ते अहोरात्रविद म्हणजे. परी ब्रह्मयाची आई आठा प्रहराते, ब्रह्मदेवाचे जे 8 प्रहर आहेत आपल्या डोळ्याने जे पाहतात, असे काही ऋषीमुनी आहेत, आयुष्य ज्यांना जास्त आहे असे आहेत की ते ब्रह्मदेवाचे 8 प्रहर आपल्या डोळ्याने पाहतात. जे आहाती गातया ते अहोरात्रविद म्हणजे, त्यांना अहोरात्रविद म्हणतात. म्हणजे रात्र आणि दिवस जाणणारे लोक आहेत ते. त्यांना त्या ठिकाणी त्यांनी ही गणना सांगितलेली आहे की सहस्रयुगपर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः. पण आता हे ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे, 1000 वर्षाचं आहे, 1000 युगांचं आहे. जवळजवळ 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा एक दिवस. आणि असे ब्रह्मदेव 100 वर्ष जागतात. बघा आता 4 अब्ज 32 कोटी गुणिले 100 किती झालं ब्रह्मदेवाचं आयुष्य? खूप झालं. पण असे ब्रह्मदेव असले तरी चिरंजीव आहेत का? शाश्वत आहेत का? न ब्रह्मपणाचे नि भडशे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. त्यांनाही जन्मावं लागतं, त्यांनाही मरावं लागतं. त्यांचं आयुष्य संपलं, 100 वर्ष झाली, चला ब्रह्मदेव सुद्धा लीन होतात. म्हणून ब्रह्मेशाना परते वाढणे नाही जीवाते ब्रह्मचिकी. अहो ब्रह्मदेवाला झालेला अभिमान सुद्धा त्या ठिकाणी चालत नाही. आपण मागे कथा पाहून आलो. ब्रह्मदेवाला अभिमान झाला. ब्रह्मदेवाने सांगितलं, देवा मी काही सृष्टी करणार नाही, माझा राजीनामा घ्या. आणि राजीनाम्याचा अर्ज दिला आणि ब्रह्मदेव वैकुंठातून बाहेर निघाले, देवाच्या महालातून बाहेर निघाले. तर भली मोठी उंटाची रांग आणि एक बाई त्या उंटावरती पेट्या घेऊन चाललेली. ब्रह्मदेव विचारायला, बाई कुठं चालला? म्हणे मला बोलायला वेळ नाही, मला लवकर जायचं आहे. अहो चालता चालता सांगा कुठं चालले? म्हटले देवाने बोलवलं आहे, लगेच बोलवलं आहे. पेट्यात काय आहे? म्हटले कुठल्या तरी एका ब्रह्मदेवाने राजीनामा दिला आहे, देवाने सांगितलं ब्रह्मदेव घेऊन ये. एका पेटीत 4 ब्रह्मदेव आहेत. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा व्यापक, हा बाळक नंदा घरी. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोढे. म्हणून असं ब्रह्मदेवाचं जरी आयुष्य असलं तरीसुद्धा हे सगळं लयाला जाणार आहे. हे कुठं लय होतं, कधी लय होतं? भगवान पुढच्या श्लोकात सांगतात, अव्यक्ताद व्यक्तया सर्वा प्रभवन्त्य हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते, तत्रैवा व्यक्त संज्ञके, भूतग्रामस्य एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते,
रात्र्यागमे वशपार्थ प्रभवत्य हरागमे. प्रलयामध्ये नित्य प्रलय सांगितलेला आहे, नैमित्तिक प्रलय सांगितला आहे, प्राकृतिक प्रलय सांगितला आहे, आत्यंतिक प्रलय सांगितला आहे. भागवतात 4 प्रकारचे प्रलय आले शेवटी. नित्य प्रलय झोप किंवा प्रत्येक वस्तू रोज त्या ठिकाणी नष्ट होते. पाणी आहे, आपण म्हणतो काल ज्या पाण्यात मी आंघोळ केली त्याच इंद्रायणीच्या पाण्यात आज मी आंघोळ केली, त्या पाण्यात केली का? गेलं ते पाणी समुद्राला. कालचंच पुस्तक आज माझ्या हातात आहे, कालचं आहे का? नाही, याच्यात बदल झाला आहे. रोज आपण झोपतो, प्रलयच आहे, ज्याला काय म्हटलेलं आहे? नित्य प्रलय. नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून याते म्हणती अश्वत्थ. संसाराला अश्वत्थ का म्हणतात? श्व म्हणजे उखा, हां, तोवर कसा रखा, नाही निर्वाहो या रुका प्रपंच रूपा. श्व म्हणजे उद्या, संस्कृतमध्ये श्व म्हणजे उद्या. उद्यापर्यंतसुद्धा जो नीट राहत नाही, त्याच्यासारखा राहत नाही, आजच्यासारखा उद्या राहत नाही, त्याला अश्वत्थ म्हणायचं. श्व न तिष्ठती इति अश्वत्थ, म्हणून अश्वत्थ आहे. याची स्थिती तैशीची, याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती. आपल्याला वाटत नाही, पण का? ज्ञानोबारांनी उदाहरण दिली त्याच्याकरता. जसं एखादं अगरबत्ती आपण अशी गोल गोल फिरवली, हां, हे भाऊ असो झडती, अंधारी भोंडिता कोलती, ते दिशे जैसे आयती चक्राकार. हां, मोडत मांडतो सहसा, न देखोनी लोकपिसा वेव मानी. एखादं चक्र जे आहे फिरत असतं त्यावेळेस आपल्याला ते स्थिर वाटतं, वेगामुळे फिरत असल्यामुळे भ्रम होतो, ते स्थिर आहे असं वाटतं, अशी कोवी. हां, भिंगोरी जे पडे निधिये पडे, ते गमे भूमीशी जैसी जडे, ऐसा वेगातिशय भूली होत जाय. यमक नाही जुळलं ना, पडे आलं भूली कसं काय होईल? काहीतरी बघा, वेगातिशय भूली होत जाय ते बरोबर आहे, पण त्याच्या अगोदरची 2 चरण वेगळी आहे. पण वेगातिशय भूली होत जाय येणार नाही. मग असू द्या, उद्या बघू. कशाकरता सांगितलं? हा संसार आपल्याला स्थिर वाटतो, पण हा स्थिर नाही. कशाप्रमाणे? ज्ञानोबराय म्हणतात, एखादं चक्र फिरतं, भिंगरी फिरते, स्थिर असल्यासारखी वाटते, भ्रम होतो. उदाहरण दिलं ज्ञानोबरायांनी, वायसा एका बुबळी दोहीकडे, डोळा चाळीता आपाडे, दोन्ही हाती ऐसा पडे, भ्रमू जेऊ जगा. कावळ्याला डोळे 2 असतात, पण बुबुळ एकच असतं. एकच बुबुळ इकडे फिरवतो, पण इतक्या वेगाने फिरवतो आपल्याला वाटतं 2 बुबुळ आहेत. तसा हा संसार वृक्ष वेगाने फिरतोय. म्हणून स्थिर असल्यासारखा वाटतो. पडली, जडली, आणि मग वेगातिशय भुली होतं. ली आलं ना. मग कशाकरता आपण सांगतोय? असा संसार नित्य प्रलय आहे. नंतर एक नैमित्तिक प्रलय, म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस झाल्यावर सुद्धा प्रलय आहे. म्हणजे ही सगळी सृष्टी, ब्रह्मदेवाचा 1 दिवस संपला आणि रात्र ब्रह्मदेव झोपायला लागले की सृष्टी सगळी आपल्यात विलीन करून घेतात. दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव जागे झाले, सगळी सृष्टी वाढते, परत जन्माला येते, सगळी सृष्टी निर्माण होते. याला नैमित्तिक प्रलय म्हणतात. प्राकृतिक प्रलय आहे. ब्रह्मदेवाचे 100 वर्ष झाले की ब्रह्मदेवासहित सृष्टी लीन होते परमात्म्यामध्ये. आणि मग म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा निर्माण होतात.
आणि मग पुन्हा त्या ठिकाणी सृष्टी ब्रह्मदेवासहित निर्माण होते आणि आत्यंतिक प्रलय आहे तो मात्र ज्ञानाशिवाय होत नाही. ब्रह्मदेवाचा जरी प्रलय झाला तरी ब्रह्मदेव बीजरूपाने आहेच, म्हणजे बीज आहेच, आणि जोपर्यंत बीज आहे तोपर्यंत परत उत्पन्न होण्याची शक्यता आहे. म्हणून बीज भाजवणी केली ते कधी होईल? ते परमात्म्याचं साक्षात्कार झाल्याशिवाय होत नाही, परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय आत्यंतिक प्रलय नाही, आत्यंतिक जन्ममरणाची निवृत्ती नाही, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील आहे, किंवा जन्म मरणाची निवृत्ती देवाच्या दर्शनाने होते. असे किती प्रमाण आहेत? विठ्ठलची एक नाही, जन्म मरण निवृत्त झालं देवाच्या दर्शनाने. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग, अशी स्थिती जी आहे ती परमात्म दर्शनाने प्राप्त होते. त्याच्याकरता पुढचे 2 श्लोक येत आहेत, त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आपण पुढील प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की जय.